हॅलो, नमस्कार. नमस्कार सर्वांना आणि सर्वांना सर्वात अगोदर श्री स्वामी समर्थ. कसे आहात सर्वजण? मस्त आहात ना? मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि चला तर चालू करूया आपल्या नवीन व्हिडिओला. आणि आपण पाहू शकता की मी फ्रीजची साफसफाई आत्ताच करून घेतलेली आहे आणि फ्रीज खूप सुंदर दिसत आहे, स्वच्छ दिसत आहे. कारण मी आत्ताच ह्याची पूर्ण सफाई करून घेतलेली आहे. जेही काही याच्यामध्ये वेस्ट होतं ते मी सगळं काढून टाकलेलं आहे याच्यामधून आणि जे काही महत्त्वाचं आहे तेवढंच ठेवलेलं आहे. भरपूर पसारा झालेला होता इकडचा तिकडचा. जे काही आणायचं फ्रीजमध्ये घालायचं, जे काही खायचं आणायचं फ्रीजमध्ये घालायचं, असं लेकरं करतात. पण मी ते सगळं व्यवस्थित साईडला काढलेलं आहे आणि जितकं मोजकं होतं तितकंच मी ठेवलं आहे, म्हणजे काहीच नाही. फक्त रिकामी ठेवलेलं आहे मी. थोडे 1-2 भाज्या आणि थोडंसं पाणी ठेवलं होतं पिण्यासाठी आणि बाकी सगळं मी काढून टाकलं. मधलं जे काही खराब झालेलं होतं ते सगळं माळवं पण काढलेलं आहे मी आणि असं सुंदर सुटसुटीत ठेवलेलं होतं फ्रीज. आणि चला आता माझा सकाळचा टाईम आहे, तर आपल्याला सकाळी लवकर भरपूर कामं असतात घरातले सगळ्यांनाच. आणि सकाळी लवकर उठणे, झाडू मारणे, काही रात्रीची कोण भांडी ठेवून झोपत असेल, काही एमर्जन्सी, तर सकाळी ती उठून धुवावे लागतात. तसं तर सर्व स्त्रिया संध्याकाळी भांडी घासूनच झोपत असतील माझ्या मते. कारण मीही संध्याकाळी भांडी स्वच्छ करूनच झोपते. किती उशीर झाला तरी स्वच्छ करते. पण कसं असतं एखादा टाईम आपल्याला सांगून येत नाही, एमर्जन्सी असते, आपण कधी काहीतरी असतं मागे, मग त्याच्यामध्ये राहून जातं. मग ते आपण सकाळी करतो. आणि माझंही असंच होतं. मला माझ्या दोन्ही रूम स्वच्छ करायच्या होत्या म्हणून दोन्ही रूम मी झाडून घेतल्या. त्यानंतर थोडंसं फिनेल टाकलं आणि थोडंसं कापड पण मारून घेतलं. मला ते मॉपनं वगैरे तसली मला फरशी पुसलेली आवडत पण नाही आणि मला ते येत पण नाही. मी आपला छोटासा साधा कापड घेते, छोटा आपला, आणि मस्त असं छोट्या बकेटामध्ये एक तांब्याभर जोगभर पाणी घेऊन आपलं फिनेल थोडं टाकते. कधी मीठ, हळद असं गोमूत्र टाकून कधी ते पुसून घेते, कधी फिनेल टाकते. म्हणजे कसं आहे ना, आपण 2-3 वेळेस त्याच्यात तसं पुसून घेतलं ते तर खूप चांगलं आहे आपल्या घरासाठी, सकारात्मक ऊर्जेसाठी. पण कसं असतं लहान लेकरं आहेत माझे, त्याच्यामुळे काय घाण करतात, काही टाकतात, हे करतात, चिकट होतं. मग एखाद वेळेस काय सकाळी सकाळी थोडंसं लवकरचं एक कापड असतो तो फिनेलचा असतो. मग त्यानंतरनं वरून असतं एक दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा चलतं मग कापड. कारण 2च रूम आहेत छोट्या-छोट्या, त्यामुळे मला 1-2-3 वेळेस तर नक्की फरशी पुसावी लागते आणि मग झाडणं तर काही नसतंच. 2-4 वेळेस झाडून पण होतं. आणि चला माझं आता ते सकाळचं काम झालेलं आहे. आणि एक काम माझं राहिलं होतं की काल पाणी आल्यामुळे बरेच कपडे मी धुतलेले होते आणि कालच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मी दाखवले पण की कपडे, पडदे, उशाचे कवर, चादरी वगैरे मी सगळं धुतलेलं आणि काल ते सगळं ठेवलेलं होतं. पण एक सेक्शन असा होता की ते मी अजून लावायचा होता आणि तो होता की माझ्या सर्व देवांचे कपडे, जे देवघरातले आहेत आपले, किंवा आपण काही असं इतर पूजा वगैरे करतो, ते कपडे होते. आणि हे बघा इकडं माझ्या ह्या बांगड्या आहेत जे मला इथं भेटल्या. हे ज्या माझ्या हातात आहेत आता डाळिंब करायच्या, त्याच्या अगोदर मी ह्या अशा हिरव्या कलरच्या बांगड्या घातलेल्या होत्या आणि त्या 2-3 बांगड्या मला ह्या ट्रेमध्ये भेटल्या इथं. आणि हा माझ्या कपाटाचा ट्रे आहे खालच्या बाजूचा. आणि काही नाही, इकडला साईड माझ्या कपाटाचा मोकळाच असतो. म्हणजे काय आमचे कागदपत्र वगैरे काही डॉक्युमेंट्स असतील तर तेच असतात फक्त इकडल्या साईडला. आणि जे पलीकडच्या साईडला आहे त्याच्यामध्ये माझे मिस्टरांचे कपडे वगैरे इस्त्री केलेले फक्त ते असतात. जे धुवून इस्त्री करायचे असतात ते मी वरीच ठेवते एका ह्याच्यामध्ये, बास्केटमध्ये, आणि मग तिथून इस्त्रीसाठी देते. आणि जेव्हा कपडे इस्त्री करून येतात त्याच वेळेस मी ठेवते, पण ते पलीकडच्या साईडमध्ये ठेवते. आणि अलीकडच्या साईडमध्ये माझं काही नसतं, साधे फक्त डॉक्युमेंट्स वगैरे हेच, आणि पूर्ण कप्पे सगळे रिकामीच असतात, मी काही ठेवत नाही. आणि त्याच्या खालच्याच इथं एक ड्रॉवर आहे, खालच्या साईडला, बॅक साईडला आपण पाहू शकता. आणि इथे मी माझ्या देवांचे सगळे कपडे ठेवते, जे काही आपले शॉल आहेत,
पुन्हा काही ब्लाऊज पीस असते तर जे लागते तर छोटे छोटे एक लागत नाही. आपण कितीही जर बाजारातून छान छान कपडे आणलो तरी एक असतं ना, एक बॅक साईडचं असतं की आपल्याला हे कपडा हात पुसायला लागतो किंवा आपल्याला हे कपडा धुल्यानंतर आपण पितांबरीने घासतो त्यावेळेस आपल्याला पुसायला वेगळा कपडा लागतो. असं नाही की आपण चला बाबा किचनच्या कट्यावरचे कपडे घेतलेत आणि आपण देव वगैरे पुसलो, असं तर आपलं कोणाचंही नसतंच शक्यतो. कारण आपण त्यांच्यासाठी वेगळे कपडे ठेवलेले असतात आणि जे आपण असं म्हणजे छान दुकानातून वगैरे आणलेले असते तर ते आपले डेकोरसाठी आपण ठेवलेले ते साईडला असतात. त्याच्यानं आपल्याला असं काही पुसता वगैरे येत नाही. मग त्याच्यामध्ये हे जे कपडे आहेत हे फक्त माझे हात पुसायचे किंवा देवांना पुसायचे किंवा त्यांचे असं आपण धुल्यानंतर चेहरे वगैरे असं छान वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये पुसतो. ते बरंच काही लागतं. एक गोष्ट नाही की चला याच्यानं मी सगळं करीन, सगळं तसं करीन, तसं काही नसतं. बऱ्याच गोष्टी लागतात आणि सगळ्या गोष्टी आपल्याला नीट ठेवाव्या लागतात. एका स्त्रीला आपल्या घरामध्ये प्रत्येकीचं सांगायले मी की तिला किती काय सामान किती प्रकाराचं आणि कुठे कुठे ठेवते ते तिलाच माहीत असतं. घर छोटं असो किंवा मोठं असो ते ठेवायचं जे असतं ना ते तीच ठेवू शकते, तीच सांभाळू शकते. मला तर एक वेळेस असा विचार पडतो की आपण नसतो तर काय झालं असतं. असो हा मोठा विचार आहे, हा माझ्या माइंडच्या पण बाहेरचा असेल आणि तुम्हाला काय वाटतं मला नक्की याच्यावर 2 शब्द कळवा. आणि या इकडे बघा माझे काही ते छोटे पाऊच होते, कपड्याचे क्लिप्स आहेत जे मला कंटिन्यू वर लागतात. जे आपल्याला लागत नाही आपण ते लांब ठेवतो कुठं तर की बाबा मला हे अजून लागत नाही, तर मग मी असं ते ठेवून टाकते तिकडे की मला लागत नाही. आणि जे आपल्याला कंटिन्युअसली आपल्या हाताखालून जातं ना ते हे वस्तू सदा लागते तर ते आपल्याला जवळच ठेवावे लागते. आणि हे बघा इथे 1-2 शॉली आहेत जे मला म्हणजे वरच्या वर लागते ते मी इथंच ठेवून घेतले. नॅपकिन्स आहेत, रुमाल्स आहेत. याच्यामध्ये काय मला 2 क्लोज भेटलेत. माहीत नाही मी कधी आणले आणि इथं ठेवून टाकले वाटतं. मग मला आठवणच नाही, ते मला आत्ता भेटले क्लच. आणि ही कात्री आहे आणि देवाच्या ह्याच्यामध्ये कात्री कंटिन्यू लागते. कारण आपल्याला हार म्हणा, हे करा, ते करा, काहीही करायचं असलं तर आपल्याला कट करायला काही ना काही लागतं. त्यामुळे ही कात्री मी इथंच ठेवते. आणि अशा प्रकारे मी माझं ड्रॉवर हे बघा पूर्ण छान असं आवरून घेतलेलं आहे. आणि पलीकडच्या साईडला एक ड्रॉवर आहे त्याच्यामध्ये पूर्ण माझ्या लेकरांचे वह्या पुस्तकं वगैरे आहेत. आणि त्याला माझं सगळं काही आता आवरून वगैरे झालेलं आहे. आणि मी आलेली आहे आता देवपूजा करण्यासाठी. आणि पाहू शकता मी अगोदरच्या व्लॉगमध्ये सगळ्यांना सांगितले की मला देवारा बनवायला थोडासा खूप मोठा प्रॉब्लेम आलेला होता. असा प्रॉब्लेम होता की आम्ही बांधकाम नाही करू शकत होतो. त्यामुळे मी अजून देवारा करून घेतलेला नाही. आणि माझे मालक बोलले की आपण देवारा बनवून घेऊया, म्हणजे असं आपलं ते मार्बल वगैरे आणून मिस्त्रीच्या हाताने बनवून घ्यायचं. पण आता मी म्हणजे मी अगोदर इकडे नव्हते आपल्या यूट्यूबवर. मग मला वाटायचं की म्हणजे माझ्या सासूबाईचा तसा देवारा आहे, मग मला वाटायचं की मी तसंच घेणार. पण आता इकडं आल्यापासून बऱ्याच ताईंशी कनेक्टेड आहे आणि मला बऱ्याच ताईंनी बोलले की तू असा देवारा तसा देवारा करून घे. आणि काही जणांनी तर मला असं कॉन्टॅक्ट नंबर पण दिलेले आहेत की तुम्ही इथं कॉन्टॅक्ट करा, इथून छान देवारा भेटेल, इकडून देवारा भेटेल म्हणून. आणि मी आता सध्या तर सगळ्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे आणि मी छान असं एक लवकरच देवारा करून घेणारच आहे. आणि आपल्यालाही काही जर चांगले देवारे आपल्याकडं कोणाकडं असतील, आपल्या काही ओळखीमध्ये असतील तर प्लीज मला कॉन्टॅक्ट करा आणि कमेंट करा. आणि इकडं बघा मी पूर्ण सगळं उतरवून घेतलेले आहेत देव वगैरे खाली. आणि मी इकडं लक्ष्मी आईला पण घेतलेलं आहे आणि त्यांना मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. स्वच्छ त्यांना अभिषेक केलेला आहे. साधा अभिषेक केलेला आहे, आपला जो रोजचा असतो तोच केलेला आहे. पाणी तर आपलं दररोज असतं, पण त्याच्यासोबत एक छोटंसं अजून असतं वेगळं, ते अभिषेक मी केलेला आहे. अजून एक असतं जे मोठं असतं पंचामृत, हे ते केळी वगैरे असं खूप बरेच प्रकार आहेत अभिषेकामध्ये, एक नाही.
मग त्याच्यामधला मी छोटासा एक करते की कंटिन्युअसली एका पेल्यामध्ये एका डब्यामध्ये मी ज्या दिवशी मला सगळ्या देवतांचा अभिषेक करायचा आहे त्या दिवशी मी ते एका डब्यामध्ये घेते पूर्ण आणि मग एक 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 देवांचं मी अभिषेक करून त्यांना धुवून हे करते. मग तो साधा अभिषेक झाला. मग मी तशाच प्रकारचा आज अभिषेक केलेला आहे आणि देवी आई बघा किती छान दिसत आहे. मी त्यांचं छान असं कुंकवानं मळवट भरलेलं आहे. मी भरलेला आहे म्हणण्यापेक्षा हे चुकीचं ठरेल. असं म्हणावं लागेल की देवी आईनं स्वतःचे मळवट भरून घेतलेलं आहे. हे वाक्य त्यांना खूप आपल्याला बोलायला खूप छान वाटेल म्हणून मी हे बघा इकडं आईचं मळवट भरल्यावरून हळद लावली. सुंदर अशी पिवळी हळद आणि बघा किती छान दिसते. आणि आता कलश ठेवण्यासाठी इथं मी एका प्लेटमध्ये तांदूळ घेतलेले आहेत आणि असेच ठेवायचं म्हणजे बिना तांदळाचं रिकामं प्लेट ठेवायचं नाही. त्याच्यामध्ये थोडे तांदूळ घेतलं, त्याच्यावर हळद कुंकू, कारण पांढरे तांदूळ देवघरात अजिबात चालत नाहीत म्हणून त्यावर आपल्याला हळद कुंकू घालायचीच आहे. आणि मग ते प्लेट मी तिथं जागेवर ठेवलं आणि वर ठेवलेला आहे आपल्या देवघरातील सुंदर असा कलश. आणि हा कलश आपण देवघरात मांडून घेऊया. आणि जे काही इथं काही पडलेलं होतं ते मी एका दस्तीच्या ह्याच्याने नॅपकिनने स्वच्छ करून घेतलं. मी इथं माझ्या डोक्याने छान असं विटा वगैरे ठेवून छान एक सुंदर असा देवारा तयार केलेला आहे. कसं असतं ना, माणसाच्या मनामध्ये भाव असला पाहिजे, श्रद्धा असली पाहिजे, देवावरचा विश्वास असला पाहिजे. मग देव आपण कुठेही पूजा करू शकतो आपल्या भावनेने. आणि मला वाटतं माझ्यासोबत काही असंच झालेलं आहे. माझं सगळं काम झालं पण देवारा करायच्या टायमाला मला थोडीशी अडचण आली म्हणून मी म्हटलं की अगोदर अडचण दूर करूया मगच देवारा छान असा, कारण देवारा पुन्हा पुन्हा होत नाही. एकच वेळेस आपल्याला छान असा करून घ्यावा लागतो म्हणून म्हटलं चला निवांत आपण करून घेऊया पण छान असा देवारा करूया. आणि मी इकडं आपल्या देवाऱ्यावर ज्या कवड्या असतात, आता कसं झालं सगळ्यांच्याच देवाऱ्यावर आजकाल सगळेजण कवड्या पूजन करतात आणि करणं खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यामधून आपल्याला आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदते, अखंड नांदते. त्यामुळे आपल्याला कवड्या पूजन करणं खूप गरजेचं आहे. आणि आपण पाहू शकता मी या कवड्या पण यांच्यावर अभिषेक केलेलं होतं. यांना स्वच्छ धुवून घेतलं, पुसून घेतलं आणि यांना असं मी जे माझं हे धूप लावलेलं आहे या धुपावर मी या कवड्या ठेवलेल्या आहेत, धरलेल्या आहेत. तर या कवड्या आपल्याला सिद्ध करून घ्यायच्या असतात, जागृत करून घ्यायच्या असतात. त्यामुळे आपल्याला छान असं बरंच 1-2 मिनिट आपल्याला या कवड्या असं धुपावर उदबत्तीवर असं ठेवायचं असतं आणि आपल्या कवड्या आपण जागृत करून घ्यायच्या आणि आपल्या देवघरामध्ये आपल्याला कवड्याचं पूजन करून घ्यायचं आहे. आणि इकडे बघा मी कवड्या पण ठेवलेल्या आहेत आणि महादेवांच्या साईडला मी या कवड्या ठेवलेल्या आहेत. मी कुठं तर ऐकलं होतं की महादेवांच्या साईडला कवड्या ठेवायच्या आहे. आणि त्यानंतर मी सर्व देवी देवतांना असं हळदी कुंकू अष्टगंध लावते. आता सगळेजण काय करतात की सगळ्यांना एकतर हळदी कुंकू लावतात, नाहीतर चंदन लावतात, वर कुंकू लावतात. असं बरेच प्रकारात सगळेजण काय काय लावत असतात. पण माझं म्हणणं आहे की जे आपल्या देवाऱ्यामध्ये स्त्रीरूपी देव्या आहेत त्यांना आपल्याला हळदी कुंकू लावायचं आहे आणि जे पुरुषरूपी देवता आहेत त्यांना आपल्याला अष्टगंध किंवा चंदन लावायचा असतो. काय आणि तर मी सगळ्या देवतांना हळद कुंकू आणि अष्टगंध लावून घेतलेला आहे. देवपूजा ही आपल्या सकाळची जे आपले बरेच काही कामं असतात, सकाळचे हे करायचं ते करायचं. बऱ्याच महिला सकाळी 4 वाजता उठतात, कोण 5ला उठतं, कोण 6ला उठतं, कोण ड्युटीला जाणारं असतं. सगळेजण कोण लवकर उठतं करतं, त्यांना बाहेर जायचं असतं. मग आपल्याला जे हे मेन काम आहे आपलं देवपूजेचं मेन
त्यानंतर आपलं अजून एक पण काम आहे की आपल्याला सकाळी लवकर उठल्यानंतर आपला जो घर साफ करायचं असतं ते सगळं स्वच्छ करून घ्यावं लागतं. रात्रभर जी निगेटिव्हिटी आपल्या इकडं येते अंगणात दरवाजात ते आपल्याला अगोदर स्वच्छ करायचं असतं आणि मग त्यानंतर स्वतः स्वच्छ होऊन आपल्याला स्वच्छ धुतलेले कपडे घालायचे आहेत आणि मग आपली छान अशी देवपूजा करून घ्यायची आहे. इकडं मी देवाला दिवा बत्ती पूर्ण सगळं करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर लगेच मी थोडी घंटी वाजवून पण घेतली. देवांना रोज घंटी किंवा शंख असं वाजवलंच पाहिजे, कारण त्याशिवाय आपली देवपूजा नाही आणि शक्य झाल्यास आपल्याला दररोज आरतीसुद्धा केलं पाहिजे. पण या धावपळीच्या युगामध्ये आपल्याला आरती वगैरे करायला काही जमत नाही आहे तेवढं. ज्या महिला घरात दिवसभर असतात त्या सर्व काही नियमानं वगैरे करत असतात, पण जे काही महिला बाहेर ड्युटीला वगैरे असतात जे त्यांच्या मागं धावपळ असते त्यांना काही दररोज जमणार नाही. पण त्याने साधी आपल्या हातामध्ये धूप किंवा उदबत्ती घेऊन देवासमोर 1-2 मिनिट घंटीचं वाजवणं पण केलं तर ते देवाला खूप मान्य असतं असं मला वाटतं. आणि इकडे बघा मी ही छोटीशी माझ्याकडे काळी पडशीचा तुकडा आहे जो ह्या घराची पडशी करत होतं त्यावेळेस आणलेलं होतं आणि त्याच्यातून हा तुकडा उरलेला होता. तेच मी इथे यूज करते रांगोळी काढण्यासाठी आणि खूप छान दिसतं रांगोळी काढल्यानंतर देवासमोर. आणि बघा इकडं आणि फुलं काही उन्हानं फुलं झाडांना लागतच नाही येतं, कारण ऊन खूप आहे त्याच्यामुळे फुलं खूप कमी लागतात. आणि बाहेर पण गेलं तर पूर्ण फुलांना पाणी वगैरे मारून ठेवलेलं आहे. ते फुलं तिथंच टवटवीत दिसत आहेत. घरी आणलं ना एकच दिवस राहतात, दुसऱ्या दिवशी पूर्ण सुकून चाललेत. फ्रीजमध्ये सुद्धा ठेवलं आपण तरी ते सुकायलेत. म्हणून सध्या तर मी बाहेरची फुलं आणतच नाही आहे, घरातलीच फुलं मी वापरत आहे. आणि हे आपल्या घरातच इतकी फुलं लागलेली आहेत, दररोज लागतात. पण कसं आहे कधी लवकर लागायलेत कधी उशीर व्हायला त्यांना उमलायला. आणि आज थोडंसं ढगाळ वातावरण होतं त्यामुळे फुलं लवकर उगवली नव्हती. माझी पूर्ण देवपूजा झाल्यानंतर मी मग बाहेर जाऊन बघितलं तर थोडीशी फुलं उमललेली होती, म्हणून मी त्यांना घेऊन आले इकडं. आणि आपण इकडं बघा आता खूप छान अशी देवपूजा झालेली आहे. आणि माझी देवपूजा कशी झाली आणि कशी वाटली तुम्हाला मला नक्की कमेंट करून कळवा. आणि बऱ्याच ताई आता मला म्हणतील की तुझ्याकडे देवारा नाही, हे नाही, किंवा तुझी पूजा अशी झाली तशी झाली. तर मी सगळ्या ताईंना असं सांगते की मी देवारा लवकरच घेणार आहे आणि मग त्याचाही मी व्हिडिओ तुम्हाला नक्की शेअर करेन आणि मी कोणता देवारा घेऊ ते सुद्धा मी शेअर करेन आणि आपल्या सगळ्यांच्या मताने मी देवारा घेईन. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक